हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये काही ब्लाउजेस कट केलेले आहेत आणि काही कट केलेले आहेत ते स्टिच केलेले आहेत। दोन जे ब्लाउज आहे आता जे मी कट करत आहे ते 4 टक्स ब्लाउज आहेत। मोठा माप आहे, 40 साइज असणार आहे। स्लीव्ज नॉर्मल होते ते कटिंग केलेलं आहे आणि कारागीर ताईला दिलेले आहेत शिवायला। आता याच्यामध्ये एक आहे पॅडेड ब्लाउज, हे कट करून मी स्टिच केलेला आहे आणि त्याच्या आधीचे 4 ब्लाउज होते कटिंग करून ठेवलेले, एक दिवस आधी कट केलेले होते, ते पण स्टिच करायचे होते ते। आणि हे आजच्या व्हिडिओमध्ये तेवढं काम केलेलं आहे समजा दिवसभरामध्ये। हे प्रिन्सेस कट आहे पॅडेड ब्लाउज, तर त्याच्यामध्ये आपल्याला डबल लेअर अस्तर पाहिजेत। तर हे पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे, स्टिच पण केले। स्टिच करता वेळेस व्हिडिओ नाही घेतलेला आहे, स्टिच करून घेतले। आता फक्त दोरी राहिलेली आहे लावायची। एकदम फिनिशिंगने कॉर्ड पाइपिंग केलेली आहे आणि व्यवस्थित एकदम पॉइंटला व्यवस्थित असं आपण टाचून घेतलेला आहे। आणि साइड चेन दिलेली आहे, त्यांना हुक नाही आहेत, बॅक साइड आणि फ्रंट कुठंच हुक नाही, साइडला अशी चेन दिलेली आहे। बघू शकता किती फिनिशिंगने चेन पण लावलेली आहे। याच्यातले काही तुम्हाला व्हिडिओमध्ये काही तुम्हाला पाहायचं असेल कटिंग आणि स्टिचिंग तर तुम्ही कमेंट करत जा, त्या हिशोबाने मग मी व्हिडिओ ते करून तुम्हाला दाखवेन। तर त्याच्या आधी हे मी ब्लाउज स्टिच करून घेतले होते, ह्याचे पण मी व्हिडिओ घेतला नाही आहे। तिथं थोडंसं हे रूम चेंज केलेली असल्यामुळे मला तिथं लावण्यासाठी काही नाही आहे स्टँड वगैरे, थोडं अवघड जात आहे। मशीन स्टार्ट केलं की मोबाईल राहत नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ लावायला जमत नाही आहे। स्टिच करून झाल्यावर दाखवते तुम्हाला। हे 4 ब्लाउज झालेले आहेत, एका मॅडमचे आहेत, लांब स्लीव्ज आणि गोलगळा हे आहे त्यांचा। आणि दुसरे आहेत 2-3 ब्लाउज होते, तर दुसरे 2 टेबलवरच राहिले, त्याचा काही व्हिडिओ घेतला नाही, लक्षात नाही आहे। हे 2 ब्लाउजचा घेतलेला आहे, हे स्टिच केल्या घेतलेला आहे। लांब स्लीव्ज आहे, पानगळा आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। आणि हाताला फक्त लेस लावलेली आहे, नॉर्मलच आहे, डोरी लावलेली आहे। फक्त ते पान शेप जसा त्यांचा स्टोन आलेला आहे वर्क, त्या हिशोबाने पान शेप घ्यायला सांगितलेलं आहे। हे आहे एक हेवी वर्कचा आहे, खूप मोठे मोती स्टोन आहेत। हे थोडं